आहे आणि आपल्याला या मराठी शिकवताना सुद्धा अतिशय त्यांनी काय लेखक आपल्या भेटीला असे सुद्धा प्रकल्प राबवलेले आहेत आणि खरोखर विद्यार्थ्यांच्या ती गळे उतरेपर्यंत ते पुढे जात नसत, कारण विद्यार्थ्यांना सहभाग समजला तरच पुढे जाणारे आणि अशा प्रकारचे हे अतिशय मितभाषी, हसतमुखी, उत्साही, प्रामाणिक काम करणारे असे आमचे पाटील सर आज आमच्यातून म्हणजे सेवानिवृत्त होत आहेत. म्हणून खूप म्हणजे आमच्या संस्थेचा एक ड्रॉबॅक म्हणजे पोकळी निर्माण होणार आहे, कारण कुठल्याही क्षणी आणि दुसरं एक म्हणजे की ते पत्रकार आपल्या शाळेच्या ज्या बातम्या यायच्या की सगळ्या पेपरला यायच्या, टोटल आतापर्यंत सगळ्यात 7-8-10 पेपरला प्रत्येक छोटी जरी बातमी असेल तरी ती आपल्या त्या प्रत्येक वृत्तपत्रामध्ये यायची. त्यामुळं आपल्या शाळेचा टोटल जिल्हाभर आणि जिल्ह्याच्या बाहेर सगळं आपल्या काय काय उपक्रम होतात, काय होतात ते सगळं इतर लोकांना सगळे शिक्षणाधिकारी कार्यालय इकडं सगळे त्याने म्हणून मला सगळं बाहेर सगळे लोक असं म्हणायचे काय तुमच्या शाळेच्या खूप बातम्या येतात हो, सारखे उपक्रम चालू असतात. आम्ही म्हणलं आमची शाळा तशी उपक्रमशील आहे, कारण सुंदर मुख्यमंत्री माझी सुंदर शाळा यामध्ये सुद्धा आपला तालुक्याचा 2रा क्रमांक आलेला होता. तेही याचं श्रेय सर्व पाटील मॅडम, पाटील सर आणि सर्व मुख्य आपल्या कर्मचाऱ्यांना आहे. आणि आत्तासुद्धा परत या मुख्यमंत्री माझी सुंदर शाळा याच्यामध्ये सुद्धा आपल्या शाळेनं सहभाग परत यावर्षी नोंदवलेला आहे. त्यासाठी थोडंसं आणखीन प्रयत्न केला तर आपली शाळा त्यामध्ये सुद्धा प्रथम क्रमांक मिळवू शकेल. म्हणजे पाटील सरांनी त्यावेळेस त्यांना त्याचा अनुभव प्रशासनाचा खूप आहे, त्यावेळेस ते पर्यवेक्षक होते आणि जवळपास सर्व कामं बाहेरचे पाटील सरच करायचे. पाटील मॅडमला खुर्चून उठू द्यायचे नाही आणि ते तिकडं बाहेरचे सगळे कामं करण्यासाठी पर्यवेक्षक करण्यात त्यांना जायचे. म्हणजे त्या काळातही मुख्याध्यापक म्हणून त्यांनी कार्य केलेलं आहे आणि आपला विषय त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने विद्यार्थ्यांना समजावून देऊन चांगल्या प्रकारे त्यांनी मराठीचा निकाल आता आपण 100% लावलेला आहे. चांगल्या प्रकारे विविध त्याचे स्पर्धेचे किंवा मराठीच्या परीक्षेचे आयोजन करून सुद्धा त्यांनी केलेलं आहे. एकंदरीत विद्यार्थ्याच्या ज्ञानामध्ये भर पडेल अशा प्रकारचं त्यांनी आतापर्यंत चांगलं असं काम केलं. परत विद्यार्थ्यांना सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी परत आपण दोघांनी यावं असं मी तुम्हाला एकदा विनंती करतो आणि तुमचं उर्वरित आयुष्य चांगलं सुधरत जावं अशा प्रकारे मी विनंती करतो. संस्थेच्या वतीनं आणि शाळेच्या वतीने तुम्हाला मी हार्दिक शुभेच्छा देऊन मी माझे 2 शब्द संपवतो. आहे की आपल्या शाळेचे प्रिन्सिपल आणि आपल्या सर्वांचे आवडते शिक्षक श्रीमान PC पाटील सर यांचा आज सेवापूर्ती गौरव सोहळा येथे संपन्न होत आहे. या कार्यक्रमानिमित्त मला विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून येथे बोलण्याची संधी मिळाली आहे. ते प्रिन्सिपल म्हणून होत्या. सरांची ओळख अशी झाली, सर मराठी विषय शिकवतात म्हणून समजलं. सरांच्या तासाची आतुरता लागली. सरांनी तासावर आल्यावर मराठी हा विषय शिकवला. मराठीमध्ये त्यांनी एक कविता शिकवली. ती कविता त्यांनी एवढी मनोरंजनात्मक पद्धतीने शिकवली की ती आजही माझ्या स्मरणात आहे. सर प्रत्येक विषयाला अनुसरून छोटीशी गोष्ट सांगायचे. त्या गोष्टीमध्ये काहीतरी तात्पर्य असायचं घेण्यासारखं. आणि ते मी 9वीला असताना सरांनी नात्याची घट्ट विण हा पाठ शिकवला. त्या पाठामध्ये त्यांनी आम्हाला एक गोष्ट सांगितली होती. त्या गोष्टीचे तात्पर्य असे आहे की आपले नाते हे रेशमाच्या धाग्यासारखे असते. मग ते शिक्षकांसोबतचे असो, मित्रमैत्रिणींचे असो किंवा आपल्या इतर नातेवाईकांचे असो. शिक्षक आणि विद्यार्थी या दोघांमधले नाते हे गुरु आणि शिष्याचे असते. ते अतूट असते. विद्यार्थ्यांना कधीही न रागवणारे, सर्वांशी प्रेमाने बोलणारे शिक्षक म्हणजे PC पाटील सर. अध्ययन करताना आजचा दिवस कार्यक्रमाचा आजचा दिवस अश्रूंचा सोहळा न बनवता तुम्ही आनंदाचा सोहळा आणि अविस्मरणीय आठवणींचा सोहळा बनवा एवढंच म्हणेन. आणि पुढच्या सरांच्या आयुष्याला खूप छान शुभेच्छा देऊन त्यांचं आयुष्य निरोगी आणि आनंदी राहावं एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना करते. धन्यवाद. सर आणि त्यापूर्वी रिटायर झालेल्या आपल्या श्रीमती मॅडम ह्या दोघांच्याही सेवापूर्ती निमित्त मला या ठिकाणी उपस्थित राहता आलेला आहे.
ॲक्च्युली मी मॅडमच्या प्रोग्रामसाठी आलेलो नाही, पण सरांच्या प्रोग्रामचा मला असा जस्ट मेसेज आला आणि मला राहुलच नाही का की मी आता इथे नाही राहणार आणि मला पटकन तिकडे जावं लागेलच. ओके विद्यार्थी मित्रांनो, मी या शाळेत शिकलेलो आहे. मी 7वी पासून आलो. मी तसा जिल्हा परिषदचा विद्यार्थी, तिकडे माझी 7वी केली तिकडे, पण मी थोडा खूप जास्त वेळ दिला. नंतर इकडे आलो, इकडे 12वी पर्यंत वेळ दिला. म्हणजे मी दोघांना एवढं जज केलेलं आहे की ह्या आपल्या आलमल्याची जिल्हा परिषद शाळा सुद्धा इतकी शक्तिमान आहे आणि रामनाथ विद्यालय सुद्धा त्याच्यापेक्षा सुपरमॅन आहे. ओके, त्यामुळं इथले शिक्षक मला खूप खूप आठवतात. इथले शिक्षक खूप मारलेले पण होते आणि इथे 2 शिक्षक असे होते ना की ते मारायचे नाहीत पण समजावायचे आणि आम्हाला ओळखून घ्यायचे. त्यामध्ये शिक्षक PC पाटील सर, छडीचा कधीच त्यांनी वापर केला नाही. मॅडमनी छड्या खूप मारल्या पण सरांनी मारले नाही. पण माझं लक्षच होतं की मॅडमनी मारलं तरी आम्हाला त्यांचा मार लागत नाही, कारण त्यांचे शिक्षक आम्हाला आमचा मराठी विषय शिकवतात ना, तो मंत्र आम्हाला खूप छान वाटतो. त्यामुळे आम्ही मॅडमचा मार विसरून जायचो. बरोबर असंच होतं तुम्हाला पण? तर या शाळेमध्ये बरेचसे शिक्षक आहेत, त्यांनी मारलेलं आहे, त्यांचे विषय आम्हाला आवडले नसतील. विद्यार्थ्याप्रती, माझी विद्यार्थ्याप्रती सुद्धा आणि तुमच्या स्वतः आता जे शिकतात त्यांच्या प्रती सुद्धा खूप मोठी काय आहे, संवेदना आहे. तुम्हाला एक मित्र म्हणतात, एक मैत्रीण म्हणतील, बरोबर? तुम्हाला काही छोटी मोठी थोडीशी चिटी मिंटी पण बोलतील, बरोबर? तर हे सगळं सर ओळखतात. विद्यार्थी हा एक खूप मोठा हे आहे, युनिक आहे, युनिव्हर्सल आहे, हे सर समजतात. त्यामुळे सरांची इतकी म्हणजे मराठी शाळेत मराठी अभिवादन करतो. संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट पाटील साहेब, उपाध्यक्ष आंबुलगे साहेब, सही व्यक्त करण्यासाठी मी इथं उभा आहे. प्रदीप चंद्रकांत पाटील सर, आई कमलबाई, यांचा जन्म 25/12/67 रोजी झाला. ते 3 भाऊ आहेत, बहीण एक आहे. त्यांचं शिक्षण हे MA BEd 2 विषयामध्ये, मराठी आणि समाजशास्त्र या 2 विषयामध्ये त्यांचं PG झालेलं आहे दयानंद कला महाविद्यालयातून. उमरगा येथे आदर्श महाविद्यालयातून BEd झालेलं आहे 1990 आणि 1991 म्हणजे BEd झाले की लगेच दुसऱ्या दिवशी ते आपल्याकडे इथं जॉईन झाले 1991. ज्युनियरला 8 वर्षे त्यांनी सेवा दिलेली आहे, ज्युनियर लेक्चरर म्हणून सुद्धा. पाटील मॅडम या त्यांच्या पत्नी आहेत. त्यांनी 2 मुलं या इथं चांगल्या पद्धतीनं घडवली. दोन्ही मुलं इंजिनियर आहेत, त्यांची सुंदर पिढी घडवली. याशिवाय शाळेमध्ये आणि घरामध्ये एक चांगल्याशा प्रकारचं वातावरण हे त्यांनी इथं निर्माण केलेलं आहे. वाचन, लेखन यांची प्रचंड प्रमाणामध्ये आवड आहे. अनेक प्रकाशन त्यांनी केलेलं आहे. परंतु एवढं आम्ही जवळ बसतो, परंतु सरांनी कधी सांगितलं नाही आम्हाला की एवढं जास्त विपुल प्रमाणामध्ये लेखन केलेलं आहे आणि म्हणून हे आम्ही बाहेरूनच माहिती कलेक्ट करत होतो. तर सामाजिक उपक्रमामध्ये त्यांचा फार सिंहाचा वाटा राहिलेला आहे. साक्षरता कार्यक्रमामध्ये देखील लग्न झाल्यानंतर लगेच ते उपक्रमाला सुरुवात केली आणि लगेच रात्री 12-1 वाजेपर्यंत साक्षरता इथं सायकलवर जायचे आणि आजूबाजूला सोनपट्टी तांडा असेल, सतरदरवाडी असेल, आलवाला गावामध्ये ते जायचे आणि इथं असलेले जे काही आबालवृद्ध आहेत त्यांना देखील साक्षरतेचे धडे त्यांनी दिले आणि त्यांना प्रवृत्त केलं कार्य करण्यासाठी. आणि म्हणून आदर्श कार्यकर्ता म्हणून श्रीयुत विलासरावजी देशमुख साहेब यांच्या हस्ते त्यांना जिल्ह्यामध्ये प्रथम पुरस्कार म्हणून आदर्श कार्यकर्ता पुरस्कार त्यांना मिळाला. पुरस्कारांमध्ये ज्ञानरत्न पुरस्कार, आदर्श साक्षरता पुरस्कार,
वेगवेगळ्या अशा प्रकारचे 30 साहित्यिक अशा प्रकारचे लेख हे त्यांचे प्रकाशित झालेले आहेत. प्रसिद्धी विभाग म्हणून शाळेमध्ये त्यांच्याकडे होता आणि म्हणून शाळेचं नाव आपल्या संपूर्ण मराठवाड्यामध्ये, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या गावाचं नाव, शाळेचं नाव पोहोचवण्याचं कार्य हे त्यांनी इथे केलेलं आहे. पुण्यनगरीचे ते एक चांगल्या अशा प्रकारचे वार्ताहर म्हणून सुद्धा या इथं कार्यरत होते. सामाजिक, राजकीय सलोख्याचे संबंध यांचे सर्व क्षेत्रातील व्यक्तींशी या इथं राहिलेले एक अजातशत्रू व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. जे जिथं वास्तव्याला आहेत LIC कॉलनीमध्ये, लातूरमध्ये, ते विद्या हनुमान ट्रस्टमध्ये सुद्धा ते पदाधिकारी म्हणून आहेत आणि चांगल्या पद्धतीचं काम ते करतात. अनेक क्षेत्रांमध्ये त्यांचा वावर आहे. याशिवाय बाबांचे ते विशेष आवडते होते आणि बाबांनी मॅडमला आणि पाटील सरांना काम करत असताना सल्ला दिलेला होता की डोक्यावरती बर्फ आणि तोंडामध्ये साखर ठेवून या इथं काम करा आणि सर्वांना, इतरांना सामावून घेण्याची एक वृत्ती ही पाटील सरांमध्ये या इथं होती. संस्था चालकांचं सुद्धा विशेष प्रेम त्यांच्यावरती होतं आणि म्हणून त्यांचा मीटिंगच्या दिवशीसुद्धा या इथं वाढदिवस त्यांचा साजरा केला. कदाचित ते पहिले व्यक्ती असतील की संस्था चालकांनी वाढदिवसानिमित्त त्यांचा या इथं सत्कार केला. तर वयोमानानुसार प्रत्येकाला निवृत्त व्हावंच लागतं शासकीय नियमानुसार. ते आज निवृत्त होत आहेत. ते निवृत्त जरी होत असले तरी परंतु वैयक्तिक आयुष्यामध्ये शिक्षक हा कधीही निवृत्त होत नसतो. संस्थेला आणि आम्हा शिक्षकांना सदैव ते प्रेरणा देण्याचं या इथं कार्य सातत्यानं करत राहतील. रामनाथ शिक्षण संस्था आणि विश्वेश्वर शिक्षण संस्था ज्या वेळेला सुरुवात झाली त्यावेळेला प्रत्येक कार्यक्रम याचं सादरीकरण, सूत्रसंचालन हे पाटील सरांनी या इथं आवर्जून या इथं केलेलं आहे. आणि या विश्वेश्वर शिक्षण संस्थेच्या वाटचालीमध्ये सुद्धा पाटील सरांचं देखील फार चांगल्या अशा प्रकारचं योगदान मौखिक स्वरूपांमध्ये या इथं राहिलेलं आहे. भावी आयुष्य त्यांना उत्तम आरोग्य, सुख समाधान कायम राहो हीच सदिच्छा व्यक्त करतो आणि मी राह दिखाए वो मुश्किल में ज्ञान की ज्योत जलाते हैं. सही गलत की दे पहचान, जीना हमको सिखाते हैं. हो गुरु बिना है ज्ञान का, लोग यही बतलाते हैं. सींचा खुद माली ने वो फूल कहाँ मुरझाते हैं. दे जीवन को आकार गुरु, कर सपनों को साकार गुरु. धूल गुरु के चरणों की ये सुरभित चंदन है. हाथ जोड़ सब गुरुजनों का दिल से वंदन है. मेरा संसार है गुरुवर, मेरा अभिमान है गुरुवर. ज्ञान की खान है गुरुवर, तुम्हें प्रणाम है गुरुवर. मेरा संसार है गुरुवर, मेरा अभिमान है गुरुवर. ज्ञान की खान है गुरुवर, तुम्हें प्रणाम है गुरुवर.
लावलेले या संस्थेचे अध्यक्ष उमाशंकरजी पाटील, ज्यांच्या शुभ हस्ते माझा सन्मान झाला किंवा करण्यात आला, की ज्यांच्या सहीमुळेच या रामनाथ विद्यालयामध्ये शिक्षक म्हणून पात्र ठरलो, असे तत्कालीन संस्थेचे सचिव सन्माननीय GM धाराशिव सर, सध्याचे संस्थेचे उपाध्यक्ष शिवाजीरावजी आंबुलगे, कोषाध्यक्ष चंबसाप्पा निलंगेकर आणि प्रभाकरजी कापसे सर, व्यासपीठावरील संस्थेत आमच्यावर विशेष प्रेम करणारे विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक, व्हाईस चेअरमन, या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी या गावचे RC पाटील सर, खास सोलापूर आलेले माझे भाऊजी दयानंदजी माशाळकर एअरफोर्समध्ये होते, माझ्या बहीणबाई, बरेचसे सर्व नातलग या ठिकाणी उपस्थित आहेत, माझे सर्व सहकारी मित्र आणि विद्यार्थी मित्रांनो, आताच आपल्यामध्ये उपस्थित झालेले शिरूर अंगपाळ कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती आमचे काही बाबूरावजी बिराजदार, गलबले आप्पा, उपस्थित सर्व मान्यवर, सगळ्यांची नावं घेत असल्यावर वेळ होईल. परत एकदा माझ्यावर, माझ्या कुटुंबावर, ज्या संस्थेमुळे मी तो उभा आहे, त्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट SS पाटील हे आमचे आदर्श बाबा. तो काळ असा होता 35 वर्षापूर्वीचा, की मला माझ्या काकांनी बोट धरून आलमल्याला आणलं होतं, की तर रामनाथ विद्यालयामध्ये आलमल्याचे त्या काळचे स्वर्गवासी झाले चंद्रशेखरप्पा हुर्दळे, चंद्रकांतजी कापसे आणि बाबा यांचे मित्र माझे काका होते, अर्थात त्यांचे ते कार्यकर्ते होते. आणि मी गावात आलो 35 वर्षापूर्वी, इथं नोकरीसाठी अर्ज केला आणि माझे काका म्हणाले की आपण चंद्रप्पा हुर्दळे यांना भेटून गावात जाऊन येऊ. तिथं आम्ही गेलो. त्या काळची माणसं कशी होती, आजची माणसं कशी आहेत, परिस्थिती कशी आहे, काळ कसा बदलला. विद्यार्थी मित्रांनो, शिक्षणाबाबतीत काही थोडासा अनुभव नव्हता, पण सावकाराच्या बैठकीत गेल्यानंतर या गावचे त्या काळाचे प्रतिष्ठित सगळी माणसं तिथं होती. हे पाटील येलोरीचे, यांची काय मुलाखत घ्यायची आहे, येलोरीने आम्हाला एकच गाव आहे असं तिथं शिवाजीराव धाराशिव त्या सगळ्या माणसाला सांगून बैठकीतून निघून गेले. म्हणजे माणसं कशी होती, प्रेम कसं होतं, गावं कशी होती, ही आपण सगळ्यांनी विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आणि मग माझी मुलाखत झाली. मी त्यावेळेस 90ला एक कविता शिकवली होती की गे माय भूमी फेरीन पांग सारे, आलीन आरतीला चंद्र सूर्य तारे. आणि मनमंतप्पा धाराशिवे, GM धाराशिवे सर आणि संस्थेचे त्या काळचे सगळे सुशिक्षित माणसं होते, एकही अडाणी नव्हतं. आणि मग माझं गुणवत्तेवर या ठिकाणी सिलेक्शन झालं. सिलेक्शन होण्यापूर्वी तुमच्यासारखाच जिल्हा परिषदचा विद्यार्थी 7वीचा 8वीला बेलकुल्ला शाळेत 1 किलोमीटर 3 किलोमीटर पायी चालत जायचं. 9वी 10वीला लातूरला गेलो राजस्थान शाळेमध्ये. 11वी 12वी कुमारस्वामीला झालं, ग्रॅज्युएशन कुमारस्वामीला झालं, MA दयानंदला झालं आणि BL श्रमजीवी कॉलेजमध्ये मुरुडला झालं. आणि एकही दिवस न घरी बसता इथं मला नोकरी या रामनाथ शिक्षण संस्थेनं दिली. इथं नोकरी मिळाल्यानंतर 91ला आमचं लग्न झालं सूर्यवंशी सर. आणि आमची संस्था सामाजिक उपक्रमामध्ये सहभाग घेणारी होती. लग्न झालं माझं 5 तारखेला, मेचा काळ होता. आणि 1 तारखेला मी इथं पत्रिकेदार आल्यानंतर मला कापसे सरांनी हातामध्ये एक कागद दिला. मुळे सर, बिराजदार सर, शेख सर, हासगुडे सर हेडमास्टर होते. त्याने सांगितलं की तुम्हाला पूर्ण वेळ कार्यकर्ता म्हणून या केंद्रामध्ये काम करायचं आहे. लग्न झाल्यावर 6व्या दिवशी मी माझा संसार कंकरशेत आजारीच्या वाड्यामध्ये थाटला. माझ्याकडे त्यावेळेस
एकत्र कुटुंब पद्धती होती, कुठलं वाहन नव्हतं. मी कष्ट करत ठरवलं आणि मी सायकलीवर या अलमोडा केंद्रामध्ये रोज संध्याकाळी एक वर्ग पाहिला जायचं. साक्षीदार मुळे सर आहे. मला फार वाईट वाटायचं की मी नवीन आहे, मला एवढी मोठी जबाबदारी दिली आहे, पण मी प्रामाणिकपणे पार पाडली. तत्कालीन कलेक्टर प्रवीणसिंग परदेशी यांना पत्रकारांनी विचारलं, हे प्रौढ शिक्षण बोगस आहे सगळं. पंचमी दिवशीच्या दिवशी शेख साहेब कलेक्टर साहेबांनी पत्रकारची टीम घेऊन अलमोड्याला आले आणि वर्ग पाहिले. सगळे वर्ग अतिशय चांगले चालू होते. माझे सगळे शिक्षक त्या काळचे वर्ग घेत होते. मी फक्त पूर्ण वेळ कार्यकर्ता होतो, सगळं निरीक्षण करत होतो केंद्राचं. आणि कलेक्टर साहेबांनी मला शाबासकी दिली. विलासराव महसूल मंत्री होते, चांद आमचे मोहम्मद शरीफचे वडील सरपंच होते. पूर्ण जिल्ह्याचं सर्वेक्षण झालं शेख साहेब आणि अलमोडा केंद्र लातूर जिल्ह्यामध्ये फर्स्ट आलं. आणि पूर्ण वेळ कार्यकर्ता म्हणून विलासरावचा हक्क मला सत्कार झाला. मी सगळं कुठं विचारलं. नवीन लग्न झाल्यानंतर कुठे फिरायला जायचं असतं याचा आनंद होता, ते दुःख होतं, ते फक्त लातूरमध्ये त्या काळामध्ये कलेक्टर साहेबांनी माझा सत्कार केला. माझी दूरदर्शनवर मुलाखत आली, रेडिओवर मुलाखत आली साहेब. त्यानंतर रामनाथ मध्ये सुरू झाला प्रवास. बाबा सांगायचे, जीएम सर सांगायचे, तुम्हाला आम्ही घेतलंय, तुम्ही तर चांगलं काम केलं पाहिजे. जीवनामध्ये जगत असताना आपण कुठल्याही क्षेत्रामध्ये जावा, नीतीनं काम करायचं, कष्टानं काम करायचं. हे संस्थेनं मला मोठं केलंय. मी फार छोटा माणूस. भारताचे निवडणूक अधिकारी TN शेषन साहेब लातूरला आलेले आहेत. 4 वाजता त्यांची पत्रकार परिषद आहे आणि त्यानंतर सगळ्या जिल्ह्यातल्या तहसीलदारांना, BDOना ते संबोधित करणार आहे आणि त्याचा सत्कार करायचा. तुम्ही लातूरला एक तुमचे ते शिक्षक पाटील सर त्यांना पाठवा. मी तात्काळ लातूरला गेलो कलेक्टर ऑफिसमध्ये. त्या कार्यक्रमामध्ये माझी जिथे अडचण निर्माण झाली, परंतु आपल्याकडे जर आत्मविश्वास असेल, आपली जर नियत चांगली असेल आणि आपल्याला जर बोलवणारी माणसं प्रेमानं बोलत असतील, आपल्यावर विश्वास असेल, तर मी त्याही परिस्थितीमध्ये TN शेषन साहेबाच्या कार्यक्रमाचं कलेक्टर ऑफिसमध्ये अतिशय सुंदर कार्यक्रम झाले. तर मला TN शेषन साहेब म्हणले, इधर आओ, तुम्हारे साथ एक तस्वीर लेने का है. आणि माझ्यासोबत त्या भारताच्या लोकसंख्या म्हणजे निवडणूक अधिकाऱ्यानं मला शाबासकी दिली. हे केवळ रामनाथ विद्यालयामुळे मला एक संधी मिळाली. विलासराव साहेब मुख्यमंत्री झाले. महेश पाटील आपलं मनपूर्वक अभिनंदन. आणि मग विलासराव मुख्यमंत्री झाल्यानंतर कारखान्यावरचे MD गिरवलकर साहेबांचा फोन आला की साहेब मुख्यमंत्री झाले, पहिल्यापासूनच कारखान्यावर येत आहेत, आपण कारखान्यावर येऊन साहेबांचं कार्यक्रमाचं नियोजन करायचंय. शिवाजीराव धाराशिव साहेब आपल्या गावचे डायरेक्टर होते, बाळासाहेब थोरात होते आणि मला शाबासकी दिली. हे सगळं मला बोलत, प्रत्येकाकडे गुण असतात, पण मला संधी मिळाली पाहिजे आणि ती संधी मला रामनाथ विद्यालयाने मिळवून दिली. माझ्या जीवनामध्ये इथले काही आनंदाचे क्षण विद्यार्थ्यामुळे आलेले 1-2 सांगतो, वेळ होणार आहे. की एकदा लातूरमध्ये एका संस्थेनं, की जी संस्था RSSचं काम करते, संघाचं काम करते, कुकडे काकाने एक कार्यक्रम ठेवला होता. त्या कार्यक्रमाने काय ठेवलं होतं की विदा सावरकरांच्या 10 कविता जो मुखपाल विद्यार्थी म्हणून दाखवेल त्याला 5,000 रुपये बक्षीस होतं. आमच्या संस्थेच्या संचालकाला पत्र आलं, आपल्या मुख्याध्यापकाला. त्यांनी सांगितलं, पाटील सर आपल्याला सहभाग घ्यायचा आहे. त्यावेळेस वजीर मामा मुलांनी इथं हॉटेल आहे, त्यांची एक नात होती, इथं दुत्याची होती, उस्मानाबाद जिल्ह्यातली. इथं शाळेत 7वीला होती. मी नोटीस काढली, शाही जातीचं नाव. आणि मग 3ऱ्या-4थ्या दिवशी मी सांगितलं, जे विद्यार्थी विदा सावरकरांच्या 10 कविता मुखपाठ करेल तिला मी स्पर्धेत घेऊन जाणार आहे, बक्षीस 5,000 रुपये. बरेचसे विद्यार्थी ट्राय करू लागले, पण कविता फार अवघड होत्या. म्हणजे हे अवघड काम होतं. ती विद्यार्थी भीत म्हणली, सर मी 10 कविता पाठ केल्या. तिच्या मी कविता पाठ करून घेतल्या आणि लातूरला फार मोठा कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष उकडे काका होते. आणि मग कोणी 6 म्हणले, कोणी 5 म्हणले. शेवटचं आपल्या रामनाथ विद्यालयाचं नाव तिथं पुकारलं गेलं
आणि ती वजीर मामाची नात मुस्लिम समाजाची, कार्यक्रम हिंदू राष्ट्र म्हणणारे RSSचा संस्था रामनाथ, त्या विद्यार्थिनीनं, मुसलमान विद्यार्थिनी, त्या विद्यार्थिनीनं विदा सावरकरांच्या न अडखळता सलग 10 कविता म्हणून दाखवल्या आणि कोकरे काकांनी त्या मुलीला जवळ बोलवून घेतलं आणि त्या मुलीचं कौतुक पैसे देऊन तर केलंच, पण म्हणले खेडे गावातल्या एका छोट्या रामनाथ विद्यालयाची मुलगी आमच्या केशवराज शाळेतल्या मुलीला पाठ करू शकली नाही, त्यांची स्वतःची संस्था. पण ह्या विद्यार्थीनं मी म्हणलं फार ग्रामीण भागातल्या, त्याच्यापेक्षा हिची आर्थिक परिस्थिती फार गरिबीची आहे, ही आजोबाच्या घरी राहते. म्हणजे जीवनामध्ये विद्यार्थ्यांना तुमच्यामुळं, तुमच्यातल्या चांगल्या गुणामुळं संस्थेचं नाव, शिक्षकाचं नाव, मुख्याध्यापकाचं नाव उज्ज्वल होऊ शकतं. तुमच्यात ते गुण आहेत, तुमच्यात ते गट्स आहेत, फक्त शोधायचं आम्ही काम करतो. प्रत्येक वर्षी 14 किंवा 15 जानेवारीला लातूर जिल्ह्यामध्ये सामाजिक वनीकरणाची एक स्पर्धा असायची, निबंध स्पर्धा, सामाजिक वनीकरण. असंख्य बक्षीस आम्ही मिळवले. त्याचं देखील प्रत्येक वर्षाला आमच्या रामनाथ विद्यालयाला त्याचं आजही सामाजिक वनीकरणामधून बक्षीस मिळतंय. हे सगळं केवळ आणि केवळ गेलेलं नाही. इथं जी काही सगळी डेव्हलपमेंट झाली आहे ती सगळ्या गावच्या जावं लागलं, औरंगाबादच्या कोर्टात जावं लागलं. शाण्यानं कधी कोर्टाची पायरी चढायची नसते म्हणतात पाटील, पण नशिबाला आल्यानंतर खऱ्यासाठी जावंच लागतं. पुण्याला जावं लागलं मॅडमला, 3 दिवस मॅडमला झोप नसायची. यामध्ये आमचा काही दोष नव्हता, संस्थेचा काही दोष नव्हता, पण आलं नशिबाला, त्याला टक्कर दिल्याशिवाय भाग नाही. योगायोगानं तेही प्रकरण संस्था चालकांनी काही चुकीचं केलं नव्हतं, म्हणून संस्था म्हणे खंबीर आणि तुमच्या पाठीमाग आहे आणि आम्ही त्याच्यातून सही सलामत सुटलो. संस्थेसारखा आणि त्या शिक्षकासारखा निकाल लागला, पण आमच्यासाठी ते दिवस फार कठीण आणि अवघड होते. परंतु त्याही परिस्थितीमध्ये संस्था आमच्या पाठीमागे खंबीर होती. संस्थेचा हेतू प्रामाणिक होता आणि अशा अनेक सुखदुःखाच्या गोष्टी आमच्यासोबत आनंदाच्या इथं घडल्या. आम्ही तर रामनाथ नगरमध्ये राहायचं, 15 वर्ष आमचं इथं घर होतं शेख साहेब, आणि अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आमचा आजपर्यंतचा प्रवास झालेला आहे. तर बोलण्यासारखं खूप आहे, सांगण्यासारखं खूप आहे, पण विद्यार्थ्यांना एवढं सांगायचं आहे की तुम्ही पुढच्या तुमच्या जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी आपण प्रत्येकाने कष्ट करा, मेहनत करा आणि रामनाथ विद्यालय तुमच्यासोबत सदैव आहे. आम्ही देखील मॅडम, आम्ही देखील तुमच्या वेगवेगळ्या अडचणी जी काय असतील ते सोडवण्यासाठी सदैव तुमच्या सोबत आहोत. आता वेळ खूप झाला असल्यामुळं मी परत एकदा मला ज्या संस्थेनं इथं काम करत असताना माझ्यावर विश्वास टाकून बाबांनी नोकरी करत करत आम्हाला GM सरांनी जिल्हा परिषद तिकीट दिलं. अहो एक नगर, आता काळेसाहेब काय येत नाही आपल्या कार्यक्रमाला? उद्या महानगरपालिकेचा फॉर्म भरायचा आज लास्ट दिवस आहे, तिथं वाटाघाटी चालू आहे म्हणून ती येत नाही. पण आमच्यासारख्या एका विश्वासू शिक्षकाला 1 रुपया न खर्च करता एखाद्या पार्टीचं तिकीट आणून देतात, तुम्ही लढा आम्ही तुमच्या सोबत आहे म्हणतात. यापेक्षा संस्था चालक आणि शिक्षकासाठी काय करायचं असतं? या गावात ज्यावेळेस आम्हाला मॅडम उभा टाकल्या मतदान झालं, 1160 मतदान झालं होतं. 900 जवळपास या लोकांचे आशीर्वाद आमच्या पाठीमागं होते. 900 लोकांनी आम्हाला मतदान दिलंय. हे उपकार आम्ही कशी करू शकणार आहोत? आम्ही आलो होतो इथं शिक्षणासाठी, पण आमची पात्रता, आमची गुणवत्ता बघून आम्हाला या संस्था चालकांनी वेगवेगळ्या संधी दिल्या. GM सर सांगायचे की तुम्ही काम करा, आणि मी हे सगळं करत असताना आता म्हणत होते धाराशिव सर, सूर्यवंशी सर की सर प्रत्येक ठिकाणी सूत्रसंचालन करायला जात होते. आम्ही कुठे जरी गेलो तरी विचारा 35 वर्षाच्या काळामध्ये सगळ्यात मोठा आमच्या पाठीमागं रामनाथ बुवाचा आशीर्वाद आहे. आम्ही एकही दिवस 35 वर्षात आम्हाला दोघांचा लेट झाला नाही.
इथं अभिमानानं आणि आनंदानं सांगतोय, आम्ही शाळेमध्ये कधीच लेट केला नाही, आम्ही कधीच 12 क्रॉस केले नाही. फक्त आता गेल्या 8 महिन्यामध्ये माझी तब्येत ठीक नव्हती. हे रामदेवाची कृपा आहे. कधी आमची गाडी पंक्चर झाली नाही, कधी आम्हाला मुख्याध्यापकाला मुळे सर्व म्हणावं लागलं नाही, सर थोडा उशीर झाला, मला थोडंसं काहीतरी अडचण आली, काहीच नाही. विघ्न कसलंच आमच्या अडचणीमध्ये लवकर आलं नाही. कधी आम्हाला कापसे सरांनी कुठं पाठवलं तर आम्ही तो नोंद करून जायचं. तुम्ही म्हणा एवढं तुम्ही सगळं बाहेरच फिरलात, म्हणजे कधी शिकवला, त्याची भरपाई आम्ही दुसऱ्या दिवशी करत होतो. गोडके सर आहेत आमचे त्या काळचे इथले सहकारी, इथं मुळे सर आहेत, आबंगे सर आहेत, कदम सर आहेत, ही सगळी आमची जीवाभावाची माणसं होती. या सगळ्यांच्या जीवावरती आम्ही जरी कुठं गेलो तरी दुसऱ्या दिवशी आणून आमचा अभ्यासक्रम पूर्ण करायचा. आम्ही 100 पैकी 100 मार्क मराठीमध्ये या ठिकाणी विद्यार्थ्यांकडून करून घेतले. निबंध स्पर्धा असो, वक्तृत्व स्पर्धा असो, कुठल्याही स्पर्धेमध्ये आम्हाला संस्था आणि आमचे शिक्षक मदत करत होते, म्हणून आम्ही काम करू शकत होतो. हे श्रेय आमच्या एकट्याचं नाही आहे. म्हणून आम्हाला जीवनामध्ये आज रोजी होतात. या सर बसा म्हणतात. आता त्या अण्णारा वाघमारे एक सहज सांगतो तुम्हाला, इथं गेल्या वर्षी मकर संक्रांतीला तिळगुळ दिल्यानंतर आम्ही कार्यक्रम झालेला व्हॉट्सअपवर टाकलं. त्या अण्णारा वाघमारे मुंबईहून आले. त्यांना काय वाटलं की त्यांनी मला 2000 रुपये पाठवले माझ्या अकाउंटवर आणि सांगितले, सर मी 2000 दिलेत, मुलांना काहीतरी गोडधोड करा. आम्ही आमच्या मुलगे सर पंडित सर काय विचारलं काय करायचं याचं. आम्ही त्याच्यामध्ये दुसरे 3000 रुपये टाकले आणि दुसऱ्या दिवशी सगळ्या विद्यार्थ्यांना आम्ही सुंदर क्वालिटीचा शिरा करून दिला. आम्ही काहीच जे आम्ही ते करत होतो ते आम्ही फक्त बाहेर सांगत होतो. ते लोकांना पटलं की आम्हाला ते आणून पैसे देत होते आणि त्याचा उपयोग आम्ही लेकरासाठी करत होतो. आम्ही वैयक्तिक असं काही करत नव्हतो. हे सगळं श्रेय त्या संस्थेचं आहे, त्या गावचं आहे आणि आम्हाला मिळालेल्या सगळ्या जीवाभावांचं आहे. आम्ही नाममात्र होतो. आता लेख लिहिले म्हणून सुरेश सांगितले, आम्ही कुणाकडे जात नव्हतो लेख लिहायचा म्हणून, आमच्याकडेच येत होते असं आहे, थोडा आम्हाला मदत करा. आम्ही मग त्यांची थोडी पार्श्वभूमी ऐकायची आणि त्याच्यामध्ये आम्ही आमचा वेळ खर्च करायचा आणि लेख लिहून आम्ही ती प्रकाशित करायचा. आम्ही देशमुख राजकारणामध्ये पहिल्या सुरू आले. आमचे शिवाजीराव धाराशी साहेब आमच्याकडे आले, थोडंसं काहीतरी लिहा. मी एक लेख लिहिला, त्या लेखाचं नाव होतं अनमोल हिरा. शिवाजीरावला काय वाटलं की आपण मुंबईला जाऊन तिचं प्रकाशन करू म्हणले. वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री विलासराव असताना तिथं त्याने माझ्या पाठीवरती शाल आणि हार घालून सत्कार केला. मी 1 महिना दिल्लीला ट्रेनिंगला गेलो होतो. मला कापसे सरांनी पाठवलं होतं. तिथं भारताचे सभापती शिवराज पाटील साकोडकर दिल्लीत होते. माझे भाऊजी एअरफोर्समध्ये दिल्लीमध्ये होते. मला कधी जाता येत होतं नोकरीमुळे. मला सुवर्ण संधी आली. मी सोमवार ते शुक्रवार ट्रेनिंग करायचं, शुक्रवारी त्यांच्याकडे जायचं आणि सोमवारी परत यायचं. आणि जेव्हा वेळ मिळाला की आम्ही ट्रेनिंगमधून डायरेक्ट शिवराज पाटील साहेबाकडे जायचं. पाटील साहेबांकडे आम्ही एकदा सहज बघितलो तर रामनाथ विद्यालयाचे शिक्षक आले. नंतर पाटील साहेबांनी आमच्या संस्थेला संस्था चालकाच्या मेहनतीमुळे 10 लाख रुपये दिले होते. म्हणजे जे आम्हाला इथं मिळालं ते संस्थेमुळे मिळालं. आम्ही जिथं गेलो तिथं संस्थेचं नाव कुठंही खराब करायचा प्रयत्न केला नाही. संस्थेचं नाव कसं उज्ज्वल करता येईल हाच प्रामाणिकपणे प्रयत्न केला आहे. त्यामुळं आम्ही इथपर्यंत आमचा प्रवास सुखकर झालेला आहे. तुमच्यासारखे असंख्य विद्यार्थी भेटल्यानंतर तुमच्या चेहऱ्यावरचं समाधान हेच आमचा आनंद आहे. कुणाच्या अकाउंटवर किती पैसे आहेत ह्याला महत्व नाही, कोण कुणाला किती आनंद देतो ह्याला जास्त महत्व आहे. याचं सूत्र आम्ही स्वीकारून आमच्या जीवनाची आम्ही वाटचाल केली. परत एकदा माझ्या कार्यक्रमासाठी आपण आमचे बरेचसे मित्र पुण्यावरून आताच आमचे अमित पाटील भाऊजी आलेले आहेत किंवा असंख्य आमचे मित्र आलेले आहेत. या सगळ्यांची नावं मी काही घेऊ शकत नाही. आपल्या जीवनामधला अमूल्य वेळ काढून माझी इच्छाच होती की कापसे सर म्हणतो आपण मोठा कार्यक्रम करू, पुढाऱ्याला बोलू. मी म्हणतो नका मला कुणाला बोलवायचं, माझे विद्यार्थी हेच माझं दैवत आहे. म्हणून मी जास्त न बोलता आपण सगळेजण माझ्या कार्यक्रमासाठी आलात, मला आपण शुभेच्छा दिल्या. आपल्या शुभेच्छेचा आनंदाने स्वीकार करून मी या ठिकाणी परत एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक हृदयपूर्वक हार्दिक स्वागत करतो, आभार व्यक्त करतो.
नजर चुकीनं काही माझं चुकलं असेल तर मला आपण क्षमा करावी आणि सगळ्यांचे मी ऋण व्यक्त करतो. विशेष करून रामनाथ शिक्षण संस्था आणि आलमळा ग्रामस्थ यांचे आणि बाहेर होणाऱ्या सगळ्यांचे ऋण व्यक्त करतो आणि मी माझ्या शब्दांना पूर्णविराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्याच्यातून विश्व निर्माण करण्याची ताकद या शिक्षणामध्ये असते. फक्त आपलं जसं की आपण सर्वांना माहीत आहे की माझे पप्पा म्हणजे भाषणासाठी खूप प्रसिद्ध आहेत, सूत्रसंचालक म्हणून सगळीकडे प्रसिद्ध आहेत. तसा तेवढा एक गुण सोडला तर मी सर्व गुण घेतलेले आहेत, त्याच्यामुळे मी जास्त काही बोलू शकत नाही. मला तर मी आधी तर उभा आहे या शाळेचा विद्यार्थी म्हणून, आजी प्राचार्य आणि माझे प्राचार्य दोन्हींचा मुलगा म्हणून, आणि एक या गावात माझा जन्म पण इथला. या सर्व गोष्टी मिळून मला असं वाटतं की मी खूप योग्य आहे या ठिकाणी बोलण्यासाठी. तर फक्त एकच गोष्ट राहून गेली इथे, म्हणजे या दोघांच्या हाताखाली मला क्लासरूममध्ये शिकता नाही आलं. कारण मी इथे एकच वर्ष होतो 5वीला, आणि 5वी झाल्यानंतर मी नवोदयला नंबर लागल्यामुळे नवोदयला गेलो. आणि मम्मी पप्पा तेव्हा 8वी 9वी 10वीला शिकवायचे. मग तेवढे एक मला त्यांच्याकडून वर्गात बसून शिकता नाही आलं. पण ते सोडून मला आयुष्यात त्यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखं मिळालं. जसं की म्हणतात की आपला ॲटिट्यूड जो असतो ते आपण आपल्या पॅरेंट्सकडून घेत असतो. मग तसं बघायला गेलं तर मग म्हणजे हार्डवर्क, मॅनेजमेंट किंवा वर्क इथिक्स, कामाप्रती भावना आणि वेळेचं खूप पद्धतशीर नियोजन हे मी माझ्या मम्मीकडून घेतलं. आणि जसं की म्हणजे भावनिकता म्हणा किंवा दुसऱ्यांसाठी जगणं, दुसऱ्यांना मदत करणं आणि एक कॉन्फिडन्स हे मी माझ्या वडिलांकडून घेतलं. पप्पांनी कधीच स्वतःसाठी काही गोष्टी केल्या नाहीत. म्हणजे जसं की आता पप्पा पण सांगत होते, कापसे सर वगैरे म्हणत होते की कार्यक्रम मोठा करू, पण पप्पाचं असं म्हणणं होतं की नको, आपण आता जे कार्यक्रम केलाय मग आता परत कशाला. म्हणजे हे चाललं की त्यांना स्वतःसाठी ते कधीच काही करत नसेल. पण जसा माझ्या लग्नाचा कार्यक्रम असेल, मम्मीचा कार्यक्रम असेल, ते सर्व कार्यक्रम त्यांना असं वाटायचं की आपण सर्व कार्यक्रम मोठे करू. पण जेव्हा स्वतःचा कार्यक्रम आला तर तेव्हा ते म्हणायचे नको, काही गरज नाही. हे त्यांचं खूप सेल्फलेस भाव जो आहे त्यांचा, हो म्हणजे हा खूप मला खूप आवडतो. म्हणजे जरी काही त्यांनी स्वतःसाठी कधीच काही मागवलं नाही, कधी स्वतःवर काही खर्च केलं नाही. म्हणजे स्वतः जरी चप्पल जरी असली तरी ते खूप स्वस्तात आम्हाला न सांगता जाऊन घेऊन यायचे. मग आम्ही आल्यावर आम्ही रागवायचो की आपल्याकडे पैसे आहे, सर्व आहे, मग का नाही करायचं. मग आम्ही ऑनलाईन ऑर्डर करून चप्पल मागवायची, पण ते चप्पल पण ते घरी ठेवायचे आणि वापरायचे नाही. मग असं म्हणायचे की बघू कधी तर नेक्स्ट टाइम वापरू आपण असं. शाळेचे माजी विद्यार्थी किंवा नातलं सर्वजण मम्मीचे विद्यार्थी राहिलेले आहेत. म्हणजे गावातला कोणी पण जेव्हा मला येऊन भेटतो तेव्हा हेच म्हणत होतो की आता शाळा पोरकी होणार. मम्मी पप्पा दोघं पण शाळा नाही, आता शाळा पोरकी लिहिणार. आज पण मी खूप पोस्ट वाचल्या, त्यात लिहिलं होतं की आता शाळा आता खूप पोरकी झाल्यासारखं वाटणार. हे मला खूप अभिमान वाटतो या गोष्टीचा की म्हणजे माझ्या आईवडिलांनी जे शाळेसाठी एवढं केलं त्याचा कुठेतरी चीज होत आहे. म्हणजे लोकांना जाणीव आहे, असं नाही की लोकांना जाणीव नाही त्या गोष्टीची. आणि शाळेबद्दल परत सांगायचं गेलं तर मॅडम पण आहेत तिथे. मॅडमनी लास्ट टाइम जेव्हा मम्मीच्या भाषणात मी म्हणलो होतं की मॅडमच्या छड्या आम्ही पण काढल्या, मॅडम म्हणल्या छड्या सोडून दुसरं काय आठवलं नाही का तुला. तर खूप आठवतं. म्हणजे जेव्हा इथे आम्ही शनिवारचा वर्ग अर्धी शाळा संपल्यानंतर पण नवोदयचे आम्हाला एक्स्ट्रा पिरियड घ्यायचे. जे वेदपाठक मॅडम आलेले आहेत तिथे, आम्ही इथं 9वी 10वीच्या वर्गामध्ये बसून आम्हाला एक्स्ट्रा शाळेत शिकवलं जायचं नवोदयच्या प्रिपेरेशनसाठी. म्हणजे शेख सर वगैरे अर्धी शाळा जरी संपली तरी ते आमच्यासाठी एक तास एक्स्ट्रा थांबायचे. आम्हाला गणित जेव्हा सुटत नव्हते, म्हणजे शेख सर 9वी 10वीच्या वर्गांना शिकवायचे, पण आम्हाला ते जर अवघड जात असेल तर शेख सर स्वतः बसून आम्हाला ते शिकवत असायचे. हे शाळेतल्या सर्व शिक्षकांनी खूप मदत केलेली आहे. मम्मी पप्पांना म्हणजे खूप काही कडूगोड सर्व प्रसंग आलेले आहेत. शेख सर, वाडकर सर, सूर्यवंशी सर हे खूप सरांनी म्हणजे घरी यायचे, घरी येऊन सांगायचे. निलंगेकर मॅडम शाळेत येऊन घरी जरी इथे काय झालेलं असेल तरी शाळेत येऊन घरी येऊन परत सांत्वन करायचे. आता हे सर्व म्हणजे बाबा म्हणजे SS पाटील
लहानपणी आम्हाला बाबांचा रुबाब, त्यांचं वागणं खूप आवडायचं. म्हणजे आम्हाला जेव्हा कधी बाबा जेव्हा शाळेत यायचे तेव्हा आम्हाला वाटायचं की बाबांनी आम्हाला बोलवलं पाहिजे. कधी कोणता प्रोग्राम वगैरे असेल तर आम्हाला वाटायचं की आम्हाला बाबांच्या हस्तेच पारितोषिक मिळालं पाहिजे. मग आमचे बाबा नातलग असल्यामुळे पण मला त्यांच्या सहवासात खूप राहता आलं. ते ज्याही रूम मध्ये जायचे, ज्याही ठिकाणी जायचे, लोक त्यांना आदराने उठून नमस्कार करायचे. त्यांना कोणाला सांगायची गरज नसायची. मग हे आम्ही खूप अनुभवलेलं आहे. आम्हाला पण वाटायचं की बाबासारखं व्हायचंय मोठं होऊन. बाबा काय करतात तर बाबा वकील आहे, आम्हाला पण मोठं होऊन वकीलच व्हायचं. मग म्हणजे गेल्या आठवड्यात मी गाडी घेत होतो 4 व्हीलर पप्पांसाठी, माझ्यासाठी पण. आम्ही कोणती गाडी घ्यावी याचा विचार करत होतो. मग मी माझी बायको अपेक्षा असं डिस्कस करत होतो. मग तिने विचारली तुमची आवडती गाडी कोणती आहे? मग मी म्हणायचो वर्ना गाडी. मग ती म्हणली वर्ना का? कारण बाबांकडे वर्ना गाडी होती अगोदर अँबॅसेडर होती, नंतर वर्ना गाडी होती. म्हणजे बाबा जी गाडी वापरतात आम्हाला पण तीच गाडी आवडायची. हे मी फक्त एक शेवट सांगतो. एक इंग्लिश गाणं आहे टुपॅक शकूरचं, इंग्लिश रॅप आहे. ते मला खूप आवडायचं. मग ते आईबद्दल आहे, पण मी ते खूप वेळेस ऐकलेलं आहे. मग त्यात एक ओळ आहे, and there is no way I can pay you back, but my plan is to show you that I understand you are appreciated. याचा अर्थ असा की मला तुमचे उपकार फेडण्याचा कोणताही मार्ग सध्या सापडत नाही. म्हणजे पण माझी अशी योजना आहे की मला सर्वांना दाखवून द्यायचं आहे की की आम्हाला तुम्ही जे काम केलं आहे त्याची खूप कदर आहे. आणि हे एवढंच बोलून मी पण माझं बोलणं थांबवतो.
त्यांचा सारखा संपर्क राहणार आहे एवढं मी सांगतो. त्यांनी जर आयुष्यात काही जमलं असेल तर प्रामाणिक अत्यंत प्रामाणिक राहून आपल्या व्यवसायाची वेगळीच राहून त्यांनी या संस्थेमध्ये विद्यार्थ्याला ज्ञानार्जनाचं काम केलेलं आहे. माणूस प्रामाणिक असेल, कामाचा वेग पाहून मी तुम्हाला हे 10 लाख रुपये देत आहे, विद्यार्थ्याला उच्च विद्यार्थ्यांनी 5 लाख रुपये कॉम्प्युटरसाठी दिले, पण तुमची शाळा चांगली आहे म्हणून तुमच्या शाळेला एक घ्यावं असं मला वाटतं. असं विद्यार्थ्यांचा खूप मोठा उपकार आपल्या शाळेवर आहे असं मी म्हणेन. आपल्याला माहिती आहे नेदरलँडचे पंतप्रधान